यवान वाता न पुरे हिवानी मस्तक चरणी ठेवी तशी तोरी वसांडिले आपुले परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण ईश्वरिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे। मालक या अभंगाद्वारे नमूद करतात संतांचा महिमा वर्णन करत असताना देहूतले मालक म्हणतात माझी वाणी अपुरी पडते। आम्ही किती बी दळू सांगितलं तर किती पिकन। कोण म्हणते माहितीये शिवा तू खूप बरा आहे। देहूतल्या मालकांनी म्हणावं की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते। ती वाणी किती पवित्र आहे। दरारा काय देहूतल्या मालकांचा। अहो तुमच्या माझ्या सारख्या मुठभर ज्या याच्याकडे पैसे झालेत का ह्या गिधाडायला बदगे लोक भेटेत नाना पानछेट माणसं भेट असतील बुट चाटणारे माणसं भेट असतील। आपण जर याला नाही नीट बोललो तर हे आपली पट्टी फाडीन का। हे बदगे लोक भेट असतील। ह्या सगळ्यांना कोण्या दिवशी फुकायचंय नाना ज्याच्या हातात आहे त्याला दक्षिणेचा मालक म्हणतात। दक्षिणेचा मालक यम आणि हा यम तुकोबरायचं नाव ऐकल्यावर धोतर फाटतंय। तुकाराम तुकाराम नाम घेता कामे यम नाम घेता कामे यम नाम घेता कामे यम थरथर कापतो। यम कोणाला म्हणायचं यम। यमाची भीती वाटत नाही त्यानं हात वरी करा त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो मी। सापडल का दे बुवा सापडल यमाला न भेणार नाना। आपल्याला कोणालाही डॉक्टरनं म्हणावा हे 8 दिवसाची सोबती येत आणि पप्याच्या माईनं बदामाचा शिरा करावा म्हणावा खाण कशाला देते आता 4-5 दिवसाचा सोबती आहे राहू दे न पोरं खातीन मी गेल्या राहू दे यमाची भीती वाटत नाही असं माणूस आहे होय बुवा काळे बुवा माणूस असेल नाही। आणि त्या यमाच्या डोक्यावर पाय तुकोबरायने दिलाय। जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला पाय आम्ही माता दिला काळ खाय आम्ही आदरणीय नाना एका महाराजांच्या पाया पडलं एक पुट्ट। महाराज अधिकारी होते। महाराजांनी त्याची इच्छा पूर्ण केली त्याला स्वर्गाला जायचं होतं गुरुजी। त्या दिवशी सांगितलं होतं मी उदाहरण वेगात सांगतोय। म्हणे मला स्वर्गात जायचंय
ठीक आहे म्हणले. धरलं कमराला आणि फेकलं वरी. सगळ्या पायऱ्या चढलं ते, पण एक पायरी नाही चढता आली त्याला. ती पायरी म्हणजे यमाचं डोकं होतं. यमानं वरून महाराजांना सांगितलं, आदरणीय महाराज, मी तुमच्या पायाखालची माती खातो, इतकी तुमच्या पायाखालची माती पवित्र आहे. तुम्ही किती पवित्र आहात. तुम्ही नालायकाला पाठवलं तरी इथपर्यंत येऊ दिलं, पण वरी जाण्यासाठी पायरी आहे माझ्या डोक्याची, आणि याची ताकद, याची व्याप्ती, याचा अधिकार, याची योग्यता माझ्या डोक्यावर पाय द्यायची नाही. महाराज अधिकारी होते. महाराजांनी त्याच्यासाठी दुसरा स्वर्ग केला. एकाची शाटीत पिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. दुसरा स्वर्ग. पण त्या स्वर्गात जाण्यासाठी यमाच्या डोक्यावर पाय देणं गरजेचं आहे. त्याला नाही जमलं, आणि तो पाय ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, नामदेवर आहे, चोखोबर आहे, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, रविदास महाराज, सोपानदेव, निवृत्तीदादा, गोरोबा काका या लोकांनी पाय दिलाय. त्याच्यापैकी तुकोबर आहे. विश्वातला प्रत्येक व्यक्ती दक्षिणेच्या राजाला भेटतो, आणि तुकोबरायांनी त्याच्या डोक्यावर पाय दिला. पुन्हा एक मुद्दा सांगतो. नाना, आपण देवाला का भीतो? की आपण नरकाला जाऊ नये याच्याकरता भीतो. आपल्या देवभिरू माणसं आहोत आपण. आपल्याला नरकवासाची भीती वाटते. नकोय नरकाला. काय आवडतंय साबळे बुवा? मोक्ष. महाराज यायनं मोक्ष भांडे घासायला ठुलता. मोक्ष माघरी कमरित दास, मोक्ष माघरी कमरित दास, मोक्ष माघरी कमरित दास, मोक्ष माघरी कमरित दास. होय सांगोईसी तुका मने, होय सांगोईसी तुका मने, होय सांगोईसी तुका मने. मोक्ष कामाला ठुलाय. याच्या पलीकडे सांगू का? लात घातली मोक्षाच्या कंबरड्यात. मोक्ष सुखा अनुलाथा. पण आपलं वाक्य नाही बरं, मालकांचं वाक्य. मोक्षाला लात मारणारी माणसं, मोक्षाला धुनी भांडी करायला लावणारी माणसं, यमानं नाव ऐकल्याबरोबर धोतर फाटतं यमाचं. यमाच्या डोक्यावर पाय देणारी तुकोबर आहे. काय दर्जा असेल. याच्या पलीकडचा दर्जा सांगू का? याच्या पलीकडचा, याच्या पलीकडचा. नाना, आपल्याला चिमुटभर पैशावाली माणसं, तुम्हाला, मला, आपल्याला सगळ्याला मानितात. आपल्या भक्तीला, आपल्या सात्विकपणाला, आपल्याला ही थोडी 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 सामान्य माणसं, बिचारी सात्विक माणसं. संप्रदायाला मानणाऱ्यांना पांचट म्हणायचं नाही बरं कधी. जी भक्तीत नमतात का, जी संप्रदायात नमतात का, मी त्यांनाच मानतो. असे तर लय ऊसातले डुकरं येतं. 2-2 एकर ऊस खराब केला त्या नालायकाने. हो, एक हरामखोर परवाला म्हणला, पोराचा वाढदिवस गोव्यात केला, 19 लाख खर्चिले. म्हणलं, हो, तू 32 पिढ्याचं पाप उतू आलं, तू यासारखा हरामखोर त्या कुळात जन्माला. जे इथं सांगतात का, जी परमार्थात लावतात का, ती माणसं पंढरपुरातल्या मालकाला आवडतात. तिथं गिरगावकराची काय कथा आहे. मग ही खालची लोक तुम्हा मला मानतील, काही नवलाची गोष्ट नाही. बसा 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 बसा, पुढे बसा बसा. तुकोबारायला किती मोठी माणसं मानायची. एका जहानशा अल्पज्ञानी, फारशी काही मला बुद्धी नाही, काय असं तिळा इतकं ज्ञान असन थोडंसं मिळालेलं, तरी पण बापूंना मी आवडलो. मला असं वाटतं जिवंत ते आहे ना, बी मला आजच पाहिलं, मी बी जिवंत ते आहे आजच पाहिलं. मला ते चित्रावरच पाहत होते मोबाईलमध्ये, याच्यामध्ये मोठ्या मोबाईलमध्ये, आणि मी त्याला बघू तर माझ्याकडे तितका भारीच मोबाईल नाही, त्याच्यामुळे मला त्यानं पाहिलं, पण मी त्याला आजच पाहिलं. भारीचा घेईन मी बापू, त्याबद्दल काय नाही, पण आता 90 वर्ष लुगडं घातलं, म्हातारपणी कशाला गाऊन घालू, त्याच्यामुळे आता याच्यावर मारायचं आपल्याला नको. आता कशाला आगावपणा आहे का नाही. हो, कुत्रे भुकतील ना. विठाला
आपल्या कष्टातून, आपल्या प्रयत्नवादातून, काबाड कष्टातून 2 पैसे कमवावं, अशा संस्थांच्या ठिकाणी पंगतीची सेवा, इतर आदी करून कुठली सेवा घ्यावी, उत्रेश्वर बापू अशी एखाद्या सात्विक सदाचारी व्यक्तीच्या अंतःकरणात येते. आदरणीय शिवाजी भगवानराव जायभाई श्रीरामनगर कृपा बापू, नाना आपल्यासारख्यांना ही लोक मानतात. पण तुकोबरायला कोण मानत होतं माहितीये? जगाचा पाप तुकोबरायकडे मनानं जायचा. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी. आणि व्यवस्था काय होती? मोडक्याची बाजा वरी वाकळांच्या शेजा. बाचपण व्यवस्थित नाही. वरी गोदड्या होत्या, गोदड्या. काय जेवण्यासाठी व्यवस्था? दरदरीत पाण्या, 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 दरदरीत पाण्या. माझी राधे कन्या, माझी राधे कन्या, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार, काय करू उपचार. दरदरीत पाण्या माझी रांधेल्या कन्या. आज जर दुपारी नाना बापूंकडे जेवायला गेलो असतो, येईन कन्या केल्या असत्या, तर गिरगावकराच्या कुठून कुठून धुपण निघलं असतं. नाही, आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही लय तुकोबरायचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळतंय किती पाण्यानं धुतलेले आहेत. तर विठाला खळखळ उतवाला कडीला. अरे तुम्हाला राग येईन म्हणून मायावर घेतो, पण तुमचं दडायला होय ध्यानात ठेवा. विठाला परमार्थाचं माप काढायचंच नाही. एखाद्यानं समुद्रात ढेकूळ टाकला म्हणजे समुद्र गडूळ होत असतो का? असं सगळ्यांकडे बघायचं नाही. विठाला एक सामान्य गिरगावकर काय योग्यता आहे त्याची? जीवनभर भजन कीर्तन करत फिरायचं, कोणाच्या तरी घरचे 2 घास खायचे, आणि नुसतं भजनासाठी फिरतोय का? याच्या पाठीमागे स्वार्थ आहे स्वतःच्या प्रपंचाचा. निमूटपणे मान्य करावा. तरी पण एखाद्याच्या घरी सगळी पक्वान्न केली, पाणी जर माठातलं दिलं, त्यांच्याकडे बिस्लरी नव्हती हो, त्यांच्याकडे जारचं पाणी नव्हतं हो. इतकं वारं घुसत नाना आमच्याकडं, इतकं. तुकोबरायच्या घरी जगाचा बाप जेवल्याच्या नंतर तुकोबरायच्या डोळ्यातून पाणी आलं, आणि विटेवरच्या मालकाने विचारलं, का रडता? मुखशुद्धी करता सुपारी नाही. काय दिलंय मुखशुद्धी करता? मुखशुद्धी तुळशी दळ, तू का म्हणे मी दुर्बळ. तुकोबराय म्हणतात, देवा तुळशीचं पिकून खाली पडलेलं पान मी तुम्हाला देऊन टाकतोय. माझ्याकडे तुम्हाला सुपारी, विलायची, बडीशोप, लवंग वगैरे काही नाही. काय परिस्थिती हो नाना. विश्व ज्याच्या ताब्यात येतो जगाचा बाप तुकोबरायला मानतो. देखवी ऐकवी एक नारायण. ह्या संपूर्ण क्रिया ज्याच्या कृपेनं चालतात त्याला जगाचा बाप म्हणतात, आणि तो तुकोबरायला मानतो. याच्या पलीकडे सांगू, एकट्या तुकोबरायला मानत असेल ना, पण नाही. तुकोबरायावर आतूट प्रेम करणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी त्यांच्या पायाची माती चाटावा इथपर्यंत देवाची मजल. जिजाबाईच्या पायात काटा मोडायचं निमित्त, काटा बी त्यानंच मोडायला लावला. काट्याला सांगितलं जिजाबाईच्या पायात प्रवेश, मधात रुत तू. हो, त्याचीच ताकद, त्याचीच ताकद, त्याचीच ताकद. आणि तो काटा काढण्याच्या निमित्तानं पाय पुसावा, तोंडात बोट घालावा, पुन्हा पायात लावा, तोंडात बोट घालावा, पुन्हा पायात लावा.
पायाला लागलेलं बोट 4-4 बाऱ्या तोंडात घालावं ही तुकोबारायच्या धर्मपत्नींचा दर्जा. देव इच्छी राजा चरणाची माती देव इच्छी राजा चरणाची माती धावत चालती मागे 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 धावत चालती मागे मागे चरणाची माती देव इच्छी महाराज या लोकांच्या पायाच्या मातीची अपेक्षा पंढरीतला मालक करतो अण्णा. आता आलं बरोबर होतं. कधी कधी मेमरी कार्ड लोडत मोबाईल पण हँग होतो ना. आणि आमची येती जाती नेमकीच झाली. त्या दिवशी भेट झाली ना आज भेट झाली. त्याच्या आधी अण्णांची ना आमची भेटत नव्हती. विठाला एवढी व्याप्ती माझ्या देहूतल्या मालकांची. आणि त्यांनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही. जिथं तुकोबारायनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही, एका ठिकाणी तुकोबारायवर देवाच्याही पलीकडचं अतूट प्रेम करणारी निळोबाराय सुद्धा म्हणतात काय त्यांचा जिथं निळोबारायनी सुद्धा म्हणावं मी किती वर्णन करू. काय अधिकार आहे लोकांचा, काय भक्तीचं सूत्र असेल या लोकांचं, काय टोक असेल. तिथे गिरगावचा बाळू किती सांगणारे संत. चला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. सर्वांना प्रणाम करतो. काय वानू आता न पुरे ही वाणी. काय असेल बरं असं संतांकडं की जेणेकरून देहूतल्या मालकांनी म्हणावं माझी वाणी पुरत नाही. तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढ्याला 5-4 अशी थोडी 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 मुद्दे तुमच्या पुढे मांडले. एकदा युद्ध चालू होतं. ते क्रतात्रेता युगातलं युद्ध. आणि युद्धामध्ये एका बाजूनं पूर्णतः राक्षस. वाक्य नीट ऐका. रावणाच्या बाजूनं मानवी एकही माणूस नव्हता. एकही नाही. एका रामायणातून मी सांगायचं नाही. तुम्ही जेवढी रामायणात तेवढी पहा, तेवढ्या रामायणातून एकही तुम्हाला उल्लेख असा सापडणार नाही की रावणाच्या बाजूनं एखादा माणूस युद्ध करण्यासाठी होता. एकही नाही. आणि प्रभू रामचंद्रांच्या बाजूनं लक्ष्मण जर सोडून दिले तर एकही माणूस नव्हता. सगळे कोण होते? पशु होते. पशु वानरां गोलांगोळ असतील, ऋष म्हणजे अस्वल असतील. 18 पद्म वानर, 72 कोटी ऋष आणि 56 कोटी गोलांगोळ. काय वानू आता न पुरे वाणी सांगतोय. एक बाजू जर पाहिली तर निशाचरो भय कृतुंजनायति व्याध सर्वयनस्ति जनयो मानवयति न जान सुधायं कालखंड भय तक्त सुधा. राई मात्रयन गुणंत्रयो यो राई मात्रयन गुणंत्रयो मानवयनियन भेद जनो. राई म्हणजे महुरी इतका मानवी गुण असणारा एकही माणूस रावणाकडे युद्ध करण्यासाठी नव्हता. आणि लखनलाल भाऊ जर सोडून दिले बापू तर एकही व्यक्ती प्रभू रामचंद्रासोबत नव्हता. फक्त पशुच होते. पशुच. जर पैठणचे मालक पशु म्हणत असतील तर बाकीच्यांना का म्हणू नये. योनी जन्मला मरकट. वानर कशात येते? पशुमध्ये. अण्णा जिथं मारुतीराय जर पशुच्या यादीत म्हणत असतील पैठणचे मालक तर बाकीचे वानर तर पशु असतीलच. ऋष म्हणजे अस्वल. आणि तिकडं राई मात्र यती मानवयो. भाष्यकार सांगतात, भाष्यकार एका मोहरी इतका सुद्धा माणूस नाही. असं तुंबळ युद्ध चालू झालं.
काय विचाराची देवाणघेवाण चालणार आहे वान्न. राक्षसाला काय सांगा, त्याचे सगळे व्यवहार रात्री. व्यापारी जे निशाचरी, काय त्याचं काय शिस्त आहे का त्याच्यात. एक भजन्या सोडून दिला, एक भजन्या बिभीषण जर सोडून दिला तर बाकीच्याचा काय विचार घेता. एकच भजन्या होता पण चांगला भजन्या होता, चांगला भजन्या. वक्ते बाबा नागपूर प्रतीतला एक अभंग म्हणायचे. त्याच्या भजनाच्या प्रतापाने त्याचं घर नव्हतं जळालं. घर घर प्रतापी सबळ नामाचिया, तुका म्हणे अग्नी झाला से शीतळ. प्रतापे सबळ नामाचिया, लंकेशी उराले बिभीषणाचे घर. लंकेशी उराले बिभीषणाचे घर. हो हृदयी सीतावर मनोनिया, मनोनिया हृदयी सीतावर मनोनिया. बिभीषणाचे घर. हृदय सीतावर मनोनिया, हृदय सीतावर मनोनिया. बाबांचं नाव काय घेतलं. एका ठिकाणी एक जण भेटला भजन्या, मलंग भाईवानी कपडे घातलेले, धोतर बी नव्हतं त्याला. मलंग भाईवानी कपडे घातलं आणि ते म्हणलं अभंग शपक आहे. म्हणलं सोंबळ्या, गाणे म्हणल्यापेक्षा चांगला आहे ना. आणि त्याचे तर तू बुट धुवून पी तू. विठाला विठाला काय झालं माहितीये का, बऱ्याच लोकांना कुठं पकडता येतील ते पकडायचा प्रयत्न करतो. तुला बायको भेट नाही सोंबळ्यान, तू आमच्या नाकात काड्या घाल. तू विठाला घेत नाही पेक्षा पप्याची माय कदरली आणि ते आमची माप काढी. तू चला. लंकेशी उरले बिभीषणाचे घर. एकट्या 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 हृदय सीतावर मनोनिया. भजन केलं अण्णा बिभीषणानं. पण आता त्याला जाऊन सांगावा तर जो ऐकतोय तो ऐकण्याच्या मर्यादेच्या पलीकडचा आहे, मतांध आहे. हो, कांधळा झालाय, बुद्धीचा आंधळा आहे. अत्यंत विद्वान रावण, बुद्धीचा आंधळा. भयानक श्रीमंत रावण, श्रीमंतीचा आंधळा. आणि सर्व देवता शक्तिबळाव एकत्रित केल्या, बलाचा आंधळा. रावणासारखी विद्वत्ता कोणाकडे नव्हती. अण्णा तुम्ही टपराची इमानं पाहिले असतील, मी पण पाहिले. वरी जातात ना सर 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 सर. एखाद्या वेळेस जर आभाळ आलं ना आश्रमवा आणि लय असा धोकं गिकं आलं की ती मधून एक बाई सांगते, कृपया यात्रीगण ध्यान दीजिए मौसम बहुत खराब है. आता का झाडावर टिकी ती बाई विमान, का समुद्रात आदळी ती सकू मारी ती का मत लिहायला आणि ती 5-4 मिनिटांनी आपकी यात्रा सुखमय झाली. लगेच ती लय पळत म्हणा ते बोलतात. त्याला काय आडू आहे का ब्रेकर आहे का झाड आहेत का काय का पुढून काही आलेत कोंबड्यान शेळ्यान चित्रण पित्रण काय रे सन 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 पळतच. किती विद्वान. रावणाला विद्वानाची पारख होती. त्याच्याकडे एक प्रभदत्त नावाचं विमान होतं. या विमानात एके दिवशी सीताई साहेब, एकाच गोष्टीने सांगतो रावण किती विद्वान आहे. 127 विद्वान लोक, त्याच्यापैकी तत्वकुंभ नावाचा विद्वान. रामायणात पाहायचं नाही बरं तुम्ही. रामायणात पाहून पुन्हा म्हणताना बाळानं का उसातलं सांगितलं काय, असं लय होतं. आम्हाला एक जण भेटलो, तुम्ही कशातलं सांगत आम्हाला कळतच नाही. वाचणं सोमळ्या. बुटकं भर पाणी घ्यायला आणि समुद्राला आंघोळ करायला आणि तो थुत्तर तू धुतलत नाहीस तो आणि चालला समुद्राला आंघोळ घालायला. विठाला कीर्तनात गप्पा हाणायच्या नाही. कीर्तनात गप्पा हाणल्या, सटाके हाणल्या की यम सटके हानीत असतो.
ही जागा सटके हाणायची नाहीच, यमलय सटके हाण तू, इंच भर जागा तुत नाही लाल करायची. विठाला काय सांगू लागलो. तर तो कुंभ नावाचा व्यक्ती विमान केलं अण्णा, 14 विमान. त्या विमानात सीताई साहेबाला टाकल्या. एका भजण्याच्या घरातली अनुयायी व्यक्ती होती, त्रिजटा रडू लागली आणि सीताई साहेब मध्ये बसल्यावर पुन्हा हसू लागली. वेगळाच सांगतो. तर सीतेनं राक्षसनीला सांगितलं, तुम्ही मला उचलून मध्ये टाकले, आता उचलायची गरज नाही, मी मनानं खाली जाते, मनानं मध्ये येते, फक्त मला एकदा त्रिजटीची सोय पाहू द्या. आणि सीताई साहेब त्रिजटीकडे गेले आणि तिला विचारलं, ए त्रिजटे, रुदंती को भवा हास्याती को भवा, येती हृदयास तू आनंदो भय व्याप्ती आणि रुदंती को भवा, तू कशा करता रडली आणि कशा करता हसली. 5 मिनिटात तू सगळं प्रकरण. 5 मिनिटापूर्वी बोंबलत होती, रडत होती आणि 5 मिनिटाच्या नंतर हसायला लागली. नेमकं काय? तू चुलत्याला मिळाली का, रावणाला मिळाली? नाही म्हणे, नाही, मी रडे याच्या करता की रामप्रभूंचं डोकं कापून आणलं हे खोटं आहे, मला पक्क माहित होतं. पण आदा कदा जर खरंच असेल तर रावण हा भयानक शक्तिशाली आहे. पहिल्या 80,000 तुझ्याशी लग्न करणं त्याला एवढं काही अवघड नव्हतं. याच्या करता मला रडू येत होतं. मग हसली कशा करता? मी हसले याच्या करता, राम जिवंत आहेत, राम जिवंत आहे त्याच्या करता हसले. तर अण्णा सीतेनं तिला विचारलं, 5 मिनिटापुरती तुला राम नाहीत अशी शंका होती, आहेत किंवा नाहीत अशी शंका होती, आणि 5च मिनिटात तुला कसं काय कळालं राम जिवंत आहेत? ह्या विमानाची अशी खासियत आहे, या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागला की विमान जळून जाते, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, याचा अर्थ राम जिवंत आहेत. रावण विद्वान किती असेल अण्णा याचा विचार करा ना. असं विमान करता येईल का बाकीच्या याला? विठाला विठाला रावण शक्तिशाली किती होता बघा, दर्जा किती मोठा होता रावणाचा. आता एखादा ग्रह जर अनुकूल प्रतिकूल काही असेल ना तर त्याला आमच्याकडे यावं लागतंय. आमचं काय झालं महाराज, 90 एकर जमिनी पण हिसाब झिरोच झालाय. मला व्यसन नाही, पप्याला व्यसन नाही, पप्याची माय तंबाखू खात नाही, हो मला काहीच नाही हो, पण आमचं कसं वाऱ्यावरच उडायले. मग आम्ही लगेच सांगत असतो, आपलं नाव काय, आपल्याला आमका ग्रह, आणि ते काय खोटं नाही, ज्योतिषशास्त्र आहे ना, ते काय आता कोणी काल परवा थोडं निर्माण केले, पूर्वीपासून. मग आमच्याकडे यावं लागते. मग आम्ही त्यांना सांगावा, ह्या ग्रहाचा कोप आहे, आमका कोप आहे. मी काल एक पुरावा सांगितला, वितंडो भय जायतेन तत्राति कालायाम द्वंद्वाम वितंडेषु भय शांतिरेवम यत् प्ररेकाति छेदायाम शिरसा भजायते नाम. 2 लोकांचं भांडण चाबळे, 2 लोकांचं भांडण, आणि 2 लोकांचं भांडण सात्विक माणूस मिटवायला गेला आणि याच्या डोक्यात काठी लागली, ग्रहाचा कोप. एक ग्रह कोपला तर इतक्या भानगडी. तुमची आमची कथा नाही. काशीतल्या मालकाला 4.5 का 7 तास पाण्यात बसावं लागलं, 7.5 तास पाण्यात. इतके ग्रहाचा प्रचंड कोप असतो, इतका प्रचंड. आणि या 9च्या 9 ग्रहाच्या पायऱ्या केल्या त्या रावणानं, पायऱ्या, आणि त्याच्या पाठाडावर, आणि ते पुन्हा सोयीशी नव्हते ठुले, पालथे टाकले होते रावणानं, पालथे टाकले होते ग्रह. नवाम न येतो य पदा स्त्रियानाम, 9ची 9 पायाखाली असे कच 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 तुडीत वरी जात होता. दर्जा काय असेल कल्पना करा, काय दर्जा असेल. श्रीमंतीच्या बाबतीत त्याची घराचा एक पार्ट ऐकल्या 13-12 पंतप्रधान. कोणाची मायविली त्याच्या विरोधात पंतप्रधानाला फॉर्म भरायची. अशा 7 कोटी घरं श्रीमंत. तुका म्हणे ज्याची संपदा. वारकरी संप्रदायातल्या व्यक्तींनी कोणाच्याच श्रीमंतीला चोंभाळलं नाही. श्रीमंती फक्त बापू 5च लोकांची चोंभाळली. त्याच्यात 1 नंबरला राजा भरत आणि 2 नंबरला रावण. 3 कोण होते घरी गेल्यावर बघा, भूत थोडं घेतलं सगळं सांगायला. विठाला अण्णा 1000, 2000, 4000 कोटी वाल्याला तर हे वारकरी संप्रदायातले हे 18 लोक बुट उचलायला पण ठुत नव्हते. विठाला